कॉमेडी म्हणजे कॉमेडी असते, पण यांची कधीच सेम नसते. कुशलची थोडीशी खट्याळ तर माझी नेहमीच रटाळ असते. भाऊची निरागस खरी तर ऋषिकेशची नेहमीच कोल्हापुरी असते. थोडक्यात काय तर पुलंसारखीच आमची सुद्धा ही फुबाई फू बटाट्याची चाळ असते. तर सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या बटाट्याच्या चाळीत, ज्याचं नाव आहे फुबाई फू कॉमेडीचे आधार कार्ड, पॉवर्ड बाय डाबर बबूल सॉल्ट टूथपेस्ट. तर लगेच त्याच्या धमाल भागाला सुरुवात करूयात आणि त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं स्वप्नील जोशी आणि अश्विनीजी कासेकर मॅम. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या 5ही बेस्ट आधार कार्ड जोड्यांचं. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात फुबाई फू ब्रास बँडचं. महाअंतिम फेरीच्या अत्यंत आपण जवळ जाऊन पोहोचलेलो आहोत, त्यामुळे 5ही जोड्यांनी कंबर कसली आता महाअंतिम फेरीमध्ये एकमेकांना भिडण्याची. कारण महाअंतिम फेरीमध्ये या 5ही बेस्ट आधार कार्ड जोड्यांमधून आपण निवडणार आहोत एक श्रेष्ठ आधार कार्ड जोडी. तेव्हा सगळ्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा. आणि येत्या 23 तारखेला पाहायला विसरू नका, संध्याकाळी 7 वाजता फुबाई फू महाअंतिम सोहळा. महाअंतिम सोहळ्याची तयारी जशी यांनी केलेली आहे तशीच वक्तृत्व स्पर्धेची तयारी चालली आहे एका शाळेमध्ये. बघूयात मग आता विद्यार्थ्यांची तयारी कुठवर आली आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात आपल्या आजच्या पहिल्या बेस्ट आधार कार्ड जोडीचं प्रियदर्शन जाधव आणि हेमंत धोमे. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं. गेली 3 वर्ष मी या प्रेमाच्या अखंड सागरात बुडालोय आणि पाण्यातनं बाहेर फेकल्यावर मासा जसा तडफडतो तसाच मी तडफडतोय. पण तिला ह्यातलं काहीच माहित नाही. तिचं म्हणजे कसं झालंय माहितीये का, म्हशीच्या पाठीवर जाऊन बगळा बसतो आणि म्हशीला काहीच फरक पडत नाही तसं झालंय. माझा ना बगळा झालाय बगळा, पण ती काही म्हैस नाहीये. पण आता बासा, आता आज मी तिला विचारणार म्हणजे विचारणार. किती दिवस मी एकट्याने झुरायचो. ती माझ्याच शाळेत आहे. आज तिने मला अभ्यासाला बोलवलंय तिच्या घरी. तेव्हा आता जातो आणि होकार मिळवूनच येतो. चला. आलो 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 घर. नहीं 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 ये बातें सोनावणे बाई. भोईटे भोईटे बट बट भोईटे नो बट नो इफ. कॅन यू लिव्ह. वा दादा. बाई सॉरी हा, तुम्ही अचानक दार उघडलात मला कळलंच नाही बाई. हो पण भोईटे तुझ्यामुळे माझं हे झालं ना. काय माझ्या ह्याचं हे झालं ना. बाई म्हणजे अभ्यासाबद्दल म्हणतेय मी. हा हे काय मी पुस्तक आणले. भोईटे पाडलीत पुस्तक उचला ती. मी उचला ना पुस्तक. सॉरी सॉरी बाई सॉरी. करायची सुरुवात कशाला. अभ्यासाला म्हणते मी. करूयात बाई करूयात सुरुवात. कुठून. तुम्ही म्हणाल तिथून.
अरे असं काय करतोस? कसं आहे माहितीये का भोईटे वसंत, बाई तुम्ही जेव्हा मला वसंत म्हणता ना तेव्हा अशा 122 इंगळ्या मला दिसल्यात असं वाटतं आणि अशा 143 गुलाबांच्या पाकळ्या माझ्यावर पडतायत असं वाटतं. असं बाई फक्त तुम्ही मला वसंत म्हणता, हा. बाकी सगळे मला वशा भाड्या म्हणतात. तुम्ही मला वसंत म्हणता ना म्हणूनच तुम्ही मला काय रे? मला हम्म, पाणी देता का जरा? आणते. ए ए ए ए काय रे, काय झालं? प्लग तर तिकडे आहे. पण करंट इकडे आहे बाई. भोईटे कळत नाही की मला पी पाणी पी. भोईटे, हा मी तुला कशाला बोलवलंय माहिती आहे का? नाही बाई, कशाला? अरे आज आपण घेणार आहोत अभ्यास. हा वक्तृत्व स्पर्धा आली आहे ना तोंडावर. हो हो बाई. सगळी शाळा म्हणत होती भोईटे भाड्या नको, भोईटे भाड्या नको. मी म्हंटल नाही, भोईटेच हवा. बाई मला माहिती आहे तुम्हाला मी आवडतो. काय? विद्यार्थी म्हणून तुम्हाला मी खूप आवडतो, मला माहिती आहे. चल, विद्यार्थी म्हणून नाही काही, मग तसा कच्चा आहेस तू अभ्यासात, पण फार पक्का आहेस तू बोलण्यात. चुटू चुटू बोलतोस म्हणून घेतले तुला वक्तृत्व स्पर्धेत. बोलशील ना मग? हो हो. विषय माहिती आहे का? काय? वक्तृत्व स्पर्धेचा हा हा हा. विषय आहे मला भावलेली माणसं. बाईंनी विषय सुद्धा काय नेमका आणि सूचक निवडला. निवडलास विषय? हो हो लिहून आणलायस? हो हो. ऐक, सुरू करू? कर. अरे हे भोईटे, इतक्यात का रे पांढरा पडलास? बाई बाई ते मला वाटलं परफ्यूम आहे पण हेच आणलं. चुकलो. सुरू करू? हा. नंबर 1 हा. गब्बर. हा कसा काय भावला तुला? गब्बर म्हणजे साधे जीवन उच्च विचारसरणी. गब्बर खूप साधे जीवन जगत होता. जुने मळलेले कपडे, वाढलेली दाढी, 103 वर्ष न घासलेले दात आणि डोंगर दऱ्यातील भटकं जीवन. जणू काही मध्यमकालीन भारतातील फकीरच. ऐक पुढे. त्याच्या विचारांच्या परिपक्वतेबद्दल काय सांगावे. जो डर गया वह मर गया ह्या ब्रीदवाक्याने त्याने जीवनातल्या क्षणभंगुरतेवर प्रकाश टाकलेला आहे. अरे माझ्याकडे लक्ष नाहीये तुझं, त्याने इतका प्रकाश टाकला तरी. अरे कोण होता गब्बर? गुंड होता, मवाली होता, डाकू होता. डाकू तो कसा होईल माठ्ठा नाही माणूस? नाही नाही बाई, तो दयाळू होता. हो. मला सांगा, ठाकूरने त्याला हाताने पकडले होते. हो. पण गब्बरने ठाकूरचे फक्त हातच कापले, त्यांनी त्याचा गळा कापला नाही. मग लक्षात काय कापणं अपेक्षित होतं तुला बाळा? अहो तो दयाळू आहे असं दिसतं या वृत्तीतून. वाच ना. वाचतोय. गब्बरला नृत्य आणि संगीताची जाण होती. हो का? अन्य डाकूंसारखं त्याचं जीवन शुष्क नव्हतं. कसं? शुष्क. शब्दात एक माधुर्य असतं, ते नीट बोलायचं असतं वक्तृत्व स्पर्धेत. ते माधुर्य जपलंस की आपोआप मिळतील मार्क. गब्बर अन्य डाकूंसारखं क नव्हता. डान्स रियालिटी शोची मुहूर्त मेढ गब्बरनेच रोवली होती. बसंतीची ऑडिशन घेऊन नाच बसंती नाच हा रियालिटी शो त्याने त्या काळातच सुरू केला होता. आत्ताचे डान्स, महाराष्ट्र डान्स आणि अप्सरा आली हे त्यावरूनच प्रेरित झालेले आहेत. अरे देवा. त्याने बसंतीच्या आत दडलेल्या नर्तकीला ओळखलं होतं, म्हणूनच सतत तो तिला नाच बसंती नाच म्हणून प्रोत्साहन देत होता. अरे कसलं प्रोत्साहन देतोयस? काय बोलतोयस हे भोईटे? हा विषय असतो का? चांगला विषय निवड दुसरा कुठला तरी. नाही बाई, हाच विषय, याच्यावर मी खूप लिहिलंय. मग माणूस तरी बदल बाबा. बघा पुढचा माणूस तुम्हाला बरा वाटतोय का? हा पुढचा माणूस आहे
निळू भाऊ. कोण? फुले? हो, अरे देवा. खूप महापुरुष. त्यांच्या प्रत्येक सिनेमात त्यांनी स्त्रीविषयी खूप मान दिलेला आहे. अरे कसं काय? त्यांचं प्रसिद्ध वाक्य कुठलं? बैरा चला वाड्यावर चला. भोईने तू वक्तृत्व स्पर्धेचं बोलतोस का पटकन? हा. तर हे प्रसिद्ध वाक्य याचा अर्थ काय होतो की ते गरीब बाबड्या नृत्यांगणांवरती दया करीत असत. त्यांना स्वतःच्या वाड्यावर बोलून त्या बिचाऱ्या अबलांना ते आधार देत असत. त्यांना पैसे आणि अन्न देत असत. त्यातून त्यांची दानशूर वृत्ती दिसून येते. नाही. तसेच त्यांनी त्या काळातच हे हेरले होते की बायकांनी रात्री अपरात्री फिरणं हे सुरक्षित नाही. म्हणूनच ते सगळ्या बायकांना रात्री वाड्यावर बोलवायचे. वाटेल ते बोलू नकोस, तुला फटकावून काढेन मी. मस्करी करतोस? अरे बाई आहे मी तुझी वर्गातली, असं करतोस का रे मस्करी तू माझ्याशी? सॉरी बाई, सॉरी. पण बाई, आज एक बोलायचंच होतं तुमच्याशी. पटकन बोल. बाई, आय लव्ह यू. माझ्याशी लग्न कराल का? बाई, नववीत आहेस तू अजून? नववीत? मी पहा बाई आहे तुझी वर्गातली बाई, नववीत आहेस तू? नववीत असलो तरी 4 वेळा नापास झालोय मी. नाहीतर उगाच का नववीतल्या मुलाला एवढी दाढी असते? हो रे. दाढी इथे असते बाई. हो रे. बाई बघा ना, हो म्हणा ना प्लीज. तुम्हाला आठवतंय का माझं तुमच्यावर किती प्रेम आहे? तो दिवस आठवतोय? आपल्या सत्यानी टॉयलेटमध्ये तुमचं आणि दाभाडे सरांचं लफडे असं लिहिलं होतं. नंतर मी खूप मारलाय बाई त्याला, खूप मारलाय. सतीशला? नाही, दाभाडे सरांना. काय म्हणतो? आता त्यांची हिंमत सुद्धा होणार नाही तुमच्याकडे बघण्याची. बाई, करा ना माझ्याशी लग्न प्लीज. पण जग काय म्हणेल? खड्ड्यात गेलं ते जग, खड्ड्यात गेलं ते जग. तुमची साथ असेल तर सागराला सुद्धा टक्कर देईन मी बाई. मला फक्त हो म्हणा. इतकं इतकं प्रेम करतोस तू माझ्यावर? हो बाई, खूप मनापासून प्रेम करतो. हो म्हणा ना. हे काय करताय? मान दुखते का बाई? हो. झाले का पेपर लिहून? द्या 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 पाहू पेपर द्या. भाऊ, ह्या माणसाला भाऊ म्हणणं किती गलिच्छ वाटत. भोईटे, भोईटे. कोण रे सकाळ सकाळ? हे जा सुरेखा, माझ्यासाठी चहा करून आण. सुरेखा? माझं नाव घेतोस गधड्या? चपलेने सडकून काढला पाहिजे तुला. वाजले पहा किती. बाई, किती वाजले? आपण आपल्या घरी होतो ना. घरी कसले आहे? घरी आपण लग्न केलं होतं ना बाई. परीक्षेला बसलायस तू इथे? 10वीची परीक्षा आहे तुझी. मला भावलेला माणूस यावर निबंध लिहायचा होता. पानं कोरी आहेत. हेही वर्ष फुकट गेलं तुझं. स्वप्नील सर. दर्शन, ऍब्सल्युटली स्टनिंग एंट्री. स्टनिंग. मला असं वाटतं की या पर्वातली वन ऑफ द मोस्ट स्टनिंग, म्हणजे हा शब्द वापरला तर मी चुकीचं ठरणार नाही, की चित्त थरारक एंट्री होती तुझी. फार गोड दिसलास, फार सुंदर तू ते कॅरी केलंस बेअरिंग, आणि फार फार अट्रॅक्टिव्ह टीचर तू आमच्या समोर सादर केलीस. हेमंत, तू फार सुंदर केलीस ती भूमिका. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. गॉड ब्लेस बोथ. थँक्यू. अश्विन मॅम. अप्रतिम. मला स्क्रिप्टही आवडली, मला कॉन्सेप्ट आवडला. दर्शन, यू आर लुकिंग हॉट हॉट. आणि तू खूप क्यूट शाळेतला मुलगा वाटला, असा कुची कू टाईप. तर त्याच्यामुळे नाईस. आय लव्ह दी ऍक्ट.
खूप सुंदर. थँक्यू थँक्यू. आणि आता बघूयात की तुमच्या या वक्तृत्व स्पर्धेला किती गुण मिळत आहेत. स्वप्नील सर किती गुण? 10. आणि अश्विन मॅम 10. Thank you, एकूण thank you. 20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत.